बेड घेऊन झाडे लावणे एक खर्चिक प्रक्रिया पण आवश्यक, कारण इथे पाणी तुंबलं की झाडे पुढे वाढ होत नाही की मरतात. कारण या शेतामध्ये पावसाचं पाणी दुसऱ्या शेतातून येईल, दुसऱ्या शेतातून बाकीच्या शेतातून येऊन इथे पाणी जलमग्न होतं आणि यामुळे पिकं हातातली जातात. या अगोदरचा संत्रा, मोसंबी बाग, आंब्याचे बाग हे पूर्णपणे नष्ट झाले आणि त्यामुळे जो फायदा मिळाला पाहिजे तो मिळाला नाही. याकरता उपाय हे पांधरण, त्याच्यापुढे बेनाड नदी, त्याचं येणारं पाणी दुसऱ्या शेतात इथे, त्यामुळे झाडाची मुळे वर राहतात आणि मूळ कुजवेल आणि त्याच्यानंतर त्या कधी कधी डाळिंब पीक घेतात आणि ते तेल्या रोग येतो. तर इथे ह्या झाडावर मी सुद्धा तसं तेल्या प्रभावित चट्टे पाहिलेलं आहे. तर मला वाटते हे सगळं मोसंबीचे संत्र्याच्या याच्यावर येते. तर हा आहे आता जलतारा प्रकल्पासाठी. आता इथे पाणी लागलेलं आहे, कारण पाण्याची लेव्हल वाढली किंवा इकडे गव्हाचे असेल त्याचं पाणी इथे आलेलं आहे. तर अशा रीतीने आता इथं गोटे टाकून बुजवलं जाईल आणि इथे येणारं पाणी तिकडे पाणी, तसाच गड्डा हे सगळे गड्डे JCBने खोदले. याला भरपूर दिवस लागतात एका दिवशी आणि हे JCBने खोदून या रीतीने. तर हा दुसरा एक जलयुक्त शिवाराचा गड्डा, यालाही पाणी आहे. हे मुरुमापर्यंत गेलेलं नाही आहे. माझ्या मते पण मुरुमापर्यंत जायला आहे, पण हे चोपनमध्येच आहे. पण याच्यात गोटे टाकून येणारं पाणी यामध्ये मुरवल्या जाऊ शकतं. धन्यवाद. पुन्हा भेटू.